डोंगराळ लपलेलं एक छोटंसं पण सुंदर निसर्गानं भरलेलं असे गाव. आणि त्या गावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली सुंदर मुलगी अलका. अलका ही जशी दिसायला सुंदर होती तशी तिचे मनही खूप सुंदर होते. मोठ्यांचा आदर करणारी खूप गुणी मुलगी. शिवाय आईवडिलांची एकुलती एक आणि लाडात वाढलेली. घरात पैशाची श्रीमंती नव्हती, पण मनाची श्रीमंती खूप होती. घर प्रेम आणि आपुलकीने भरून गेलेले होते. अलकाचा आईवडिलांच्या तिच्यात खूप जीव होता. ती त्यांना 2 मिनिटे जरी दिसली नाही तरी ते घाबरून जायचे. अलका दिसायला सुंदर होती म्हणून तिला लोकांची लग्नासाठी मागणी यायला लागली. पण तिच्या आईवडिलांना वाटायचे की जसे दिवस आपण काढले तसेच वेळ आपल्या मुलीवर यायला नको. म्हणून अलकाचे आईवडील जरा चाळून स्थळ शोधत होते. तेवढ्यात तिला एका श्रीमंत घराण्याचं मोठं स्थळ आलं. मुलगा इंजिनियर होता आणि घरीही खूप चांगली शेतीवाडी होती. सासरे गावातील सरपंच होते. स्थळ चांगलं होतं म्हणून अलकाच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला. तिच्या सासरच्या लोकांच्या मागण्या अलकाच्या वडिलांना परवडणाऱ्या नव्हत्या, पण मुलीच्या सुखाकडे बघून त्यांनी त्या मागण्या पूर्ण करण्यास होकार दिला. कसे तरी कर्ज काढून मागण्या पूर्ण करून अलकाचे लग्न लावून दिले. अलका सासरी निघाली. आई वडिलांच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. मुलीला सासरी पाठवताना वडिलांनी हळू आवाजात सांगितले, बाळा, आजपासून तुझं नवीन आयुष्य सुरू होते. नवीन गृहस्थी सुरू होते. मोठ्यांचा आदर कर, सगळ्यांशी प्रेमाने राहा, पण बाळा, या सगळ्यामध्ये स्वतःकडे पण लक्ष दे. अलका रडत रडत सासरी निघून गेली. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. सासरची माणसे तिच्याशी खूप चांगली वागत होती. तिचा नवरा अजित तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिला असे वाटले की जणू तिला दुसरे माहेरच मिळाले आणि सासूच्या रूपात दुसरी आईच मिळाली. पण एक दिवस अजितला काही पैशाची गरज लागली आणि त्याने त्याच्या आईकडे पैसे मागितले. पण त्याची आई अलकाला म्हणाली, जा बाळा, आपल्या अजितला पैशाची गरज आहे. तुझ्या वडिलांकडे जा आणि 5 लाख रुपये घेऊन ये. तेव्हा अलकाला वाटलं की आपल्या वडिलांची परिस्थिती नसतानाही त्यांनी तिचे एवढे थाटामाटात लग्न लावून दिले आणि कर्जबाजारी होऊन त्यांच्या मागण्याही पूर्ण केल्या. आता ते एवढे सगळे पैसे कुठून आणतील? त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतील? अलका सासूला म्हणाली, आई, बाबांकडे आता पैसे नाही. होते तेवढे पैसे त्यांचे लग्नासाठी खर्च झाले आणि त्यांच्या डोक्यावर खूप कर्जही आहे. आता ते पैसे कुठून आणतील? नाही आई, मी माझ्या बाबांकडे पैसे मागणार नाही. तेव्हा तिची सासू खूप संतापली आणि तिला म्हणाली, जर लायकीच नव्हती तर एवढ्या मोठ्या घराण्याची स्वप्न बघितली तरी कशाला? माझ्या मुलाला खूप मोठे मोठे आणि श्रीमंत स्थळाची कमतरता नव्हती, पण तरीही आम्ही तुझ्यासोबत त्याचे लग्न लावून दिले. आणि आता तू असे म्हणतेस? तुला एवढी बापाची काळजी आहे तर त्यावेळी लग्नाला होकार तरी कशाला दिला? अलका गुपचूप सगळं ऐकत राहिली, कारण तिला घरात भांडण नको होते. तिथून पुढे सासू तिला रोज टोमणे मारू लागली आणि अजितलाही तिच्या विरुद्ध भडकावले. आता अजितही अलकासोबत बोलत नव्हता. तिचं काही ऐकत नव्हता. अलकाला घरातले खूप सारे काम असायचे. तिच्या प्रत्येक कामात सासू चुका शोधू लागली. एक दिवस अलका सर्दी तापाने फणफणली होती. तरीही सासूंनी सगळी कामे तिलाच करायला लावली. अजितने साधं काय झालं म्हणून विचारलेही नाही. तो तसाच कामाला निघून गेला. हे सगळे बघून अलकाला आईची खूप आठवण आली होती. आई असते तर आईने डोक्यावर हात ठेवला असता, औषध दिले असते आणि छान छान खायला बनवून दिले असते. त्या रात्री अलका रात्रभर झोपली नाही. खाली पडून
गुपचूप रडत राहिली. काही दिवसांनी अलकाचा वाढदिवस होता. तिला वाटलं आज तरी कोणी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल, पण असे काहीच झाले नाही. कोणीही तिच्याशी नीट बोलले नाही. अलका स्वतःहून अजितला म्हणाली, अहो, आज माझा वाढदिवस आहे. हे ऐकून अजित तर गप्पच होता. पण सासू लगेच तिकडून म्हणाली, बापाच्या घरी केक आणायला तरी पैसे होते का? आली मोठी वाढदिवस साजरा करणारी. असे ऐकून अलका गुपचूप छतावर निघून गेली आणि आकाशाकडे एकटक पाहत बसली. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि फोनवर आईबाबा होते. ते म्हणाले, बाळा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय ग, आज तर खूप खुश असेल ना तू? घरातल्यांनी खूप सारे गिफ्ट दिले असेल ना तुला? असे ऐकून अलकाला आता रडू आवरेनासे झाले. ती ढसाढसा रडायला लागली. बाबांनी विचारलं, काय झालं बाळा, तू रडतेस का? पण अलका दुःख लपवत म्हणाली, नाही बाबा, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. बाबा, घरच्यांनी एवढे लाड केले ना माझे, की माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. पण तिने कितीही दुःख लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरीही तिच्या वडिलांना सगळे समजले. मुलगी कितीही वेदना लपवण्याचा प्रयत्न करत असली तरी ते आईवडिलांपासून कधीच लपत नाही. दुसऱ्या दिवशी तिचे आई वडील तिच्या सासरी आले. गेटवर येताच अजित गेटवरून बाहेर पडत होता. पण अजितने त्यांना साधी ओळखही दाखवली नाही. हे पाहून तिच्या आईवडिलांना सगळे समजले. घरात येतात सासू रूममध्ये निघून गेली. अलकाच्या डोळ्यात आईबाबांना बघून पाणी आले. काही दिवसातच त्यांची मुलगी खूप बदलली होती. चेहऱ्यावरचे हसू जणू कुठेतरी हरवले होते आणि चेहरा खूप काळा पडलेला होता. आईवडिलांनी मुलीला बघितले आणि तसेच परत निघाले. पण निघताना अलकाच्या हातात छोटासा बॉक्स दिला. त्यात तिचे आवडते बेसनाचे लाडू आणि एक चिठ्ठी होती. आई बाबा गेल्यावर अलकाने चिठ्ठी खोलली. त्या चिठ्ठीत लिहिलेले होते, प्रिय बाळा, तुझ्या घरचे जरी बदलले तरी आमचं तुझ्यावरचं प्रेम कधीच नाही बदलणार. तुझ्या सासरी तुला कितीही दुःख असेल, पण एक लक्षात ठेव, तुझे माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये बाळा. हसायला विसरू नकोस. हे वाचून अलकाच्या डोळ्यात पाणी आले. ती खूप रडू लागली, पण काही उपयोग नव्हता. अलका आई वडिलांसाठी माहेरी जाऊ शकत नव्हती. ती माहेरी गेली तर लोक आई वडिलांना खूप टोमणे मारतील, म्हणून ती तिथेच राहिली. नंतर काही दिवसांनी तिची सासू गावावरून घरी येताना सासूचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये सासूचा पाय गेला. सासू बेडवर पडून होती, पण अलकाने कसलाही राग मनात न ठेवता सासूची एका मुलीसारखी सेवा केली. अलका रात्रंदिवस सासूची सेवा करत होती. वेळेवर औषध, वेळेवर जेवण देत राहिली आणि हे सगळं बघून सासूलाच लाज वाटली आणि ती अलकाला म्हणाली की मी एवढा तुला त्रास दिला, एवढे टोमणे मारले, तू आजारी असताना तुला विचारलंही नाही, तरी पण तू माझ्या आईसारखी सेवा करतेस. तेव्हा अलकाने सासूचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, नातं जरी रक्ताचं नसलं, पण प्रेम दिलं की ते नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट होतं. हे ऐकून सासूच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या दिवसानंतर सगळं बदललं. सासू तिला सून नाही तर मुलगी मानू लागली. नवरा अजितही तिच्या पाठीशी उभा राहू लागला. सगळे तिला आनंदी ठेवू लागले. नंतर काही दिवसांनी अलकाच्या बाबांचा फोन आला. बाबांचा फोन उचलताच अलका म्हणाली, बाबा, आता मी खूप आनंदात आहे. हे ऐकताच तिच्या बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कारण प्रत्येक आई वडिलांचे सुख मुलीच्या आनंदातच असते. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.